एखाद्या मुलाला आईवडिलांचे प्रेम, शिक्षणाची संधी आणि सुरक्षित भविष्य मिळणं हा त्याचा हक्क आहे. पण दुर्दैवानं आपल्या देशात अनेक मुले अशी आहेत ज्यांच्याकडे ना घर आहे, ना आधार, ना शिक्षणाची संधी. अशा शेकडो मुलांच्या आयुष्यात अंधार होता आणि याच अंधारात एक दिवा उजळला. श्री सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी येथील आनंद आश्रम. स्वामीजी जेव्हा आसाम, मेघालय आणि बिहारच्या आदिवासी भागांना भेट देत होते तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांचं मन हेलावून गेलं. गरिबीच्या ओझ्याखाली शिक्षणापासून वंचित राहिलेली अनेक गरीब मुलं दृष्टीस पडली. या मुलांचं ना कोणतं भविष्य होतं, ना उद्याची शाश्वती. त्यावेळी स्वामीजींनी ठरवलं, या मुलांचं भविष्य आपण अंधारात जाऊ द्यायचं नाही. स्वतः त्या भागात जाऊन पालकांची मनं जिंकून या मुलांना त्यांनी आपल्या पदराखाली घेतलं. 2012 साली पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या या संकल्पनेतून उभा राहिला आनंद आश्रम. जी मेघालयची मुलं आहेत, हे मुलं बघा डोंगरी भागातली आहेत आणि चांगली मिशनरी शाळा आहेत, पण ते सामान्य घरातल्या मुलांना परवडण्यासारखे नाही. त्यांची भाषा सुद्धा स्वतंत्र आहे आणि इथे आल्यानंतर त्यांना इंग्लिश मीडियमच्या शाळेत घालतो आम्ही, पुन्हा हिंदी बोलायला शिकवतो. मराठीसाठी एक आहे ते मराठी शिकवण्याकरता आहे, एक जण आहे ते इंग्लिश शिकवण्याकरता आहेत आणि मग श्लोक स्तोत्र सगळे शिकवतो आपण. आणि शिकून ही मुलं 10वी 12वी झाले की कोणाला हॉटेल मॅनेजमेंटला टाकतो, कोणाला ऑप्थॉल्मिक वेगवेगळ्या डिप्लोमा कोर्सेसना टाकतो. आत्ता ह्या मुलांना आम्हीच पैसे खर्च करून घेऊन येतो तिथून इथपर्यंत. इथे सगळे खर्च करतो, यांचे शाळेचे सगळे कपडे लते. आज याच आनंद आश्रमात 120 मुलं शिकत आहेत. इथे या सर्व मुलांना शिक्षण, जेवण, आरोग्य सुविधा, वस्त्र आणि खेळाची साधनं हे सर्व पूर्णतः मोफत दिले जाते. पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा आनंद आश्रम आज शेकडो मुलांचं आयुष्य घडवत आहे. येथे येणारी मुले केवळ शिक्षण घेत नाहीत, तर त्यांना संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची शिकवण मिळते. पहाटेच्या काकड आरतीपासून ते अभ्यास, योग, खेळ, शेती आणि सेवाभावापर्यंत प्रत्येक दिवस त्यांच्या आयुष्यात नवे स्वप्न आणि नवी दिशा निर्माण करतो. इथे ही मुले शिस्तबद्ध, शिक्षित आणि समाजासाठी एक आदर्श तयार करत आहेत. परंतु या महान कार्यामागे मोठा खर्चही आहे. प्रत्येक मुलाला वर्षाकाठी किमान 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो. आज 120 मुलांचा खर्च जवळपास 1 कोटी रुपये इतका आहे. हा खर्च आजपर्यंत मठ स्वतः करत आलेला आहे. आपणही या पुण्य कार्याला हातभार लावू शकता. आज आम्ही आपल्या मनातल्या मायेला, आपल्या श्रद्धेला साथ घालत आहोत. विचार करा, आपण दिलेले काही रुपये या मुलांचे भविष्य घडवण्यासाठी मदत करणार आहेत. एका मुलाचं शिक्षण पूर्ण होणं, एका मुलाला सुशिक्षित होऊन स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं पाहणं, यापेक्षा मोठं पुण्य ते काय असेल. आज या आश्रमात अनेक मुले उच्च शिक्षण घेत आहेत. एकेकाळी शिक्षणापासून वंचित राहणारी ही मुले आज आत्मनिर्भर बनून समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. तुम्ही असं समजून चालायचं, तुमच्या घरात मुलं मुली असतील 2 तर मठात सुद्धा आमची एखादा बाळ आहे. प्रत्येक परिवाराने असं समजायचं, 2 बाळ माझी घरात आहेत तर 1 बाळाचं संगोपन मला करायचं आहे मठात. आणि जेव्हा तुमच्या बाळाला कपडे घेणार त्यावेळी 1 कपड्याचे पैसे इथे द्यायचे. जेव्हा सणवार आली तुमच्या बाळाला किंवा घराला जे घ्याल त्यावेळी त्या बाळाच्या वाटणीला जेवढा येईल तेवढं आपण बाजूला ठेवायचं. आणि जे अन्न आपण आपल्या घरात आमच्या बाळांसाठी करतो त्याच वेळेला आपल्याला हेही ठरवायचं आहे की 1 मूठभर तांदूळ बाजूला ठेवायचं आहे आणि महिना अखेरला आणून ते तांदूळ आम्हाला दिली. तांदूळ असू द्या, गहू असू द्या किंवा ज्वारी असू द्या किंवा कडधान्य असू द्या, काय असेल ते तुम्ही करताय
ते दर दिवशी एक मूठ केला तरी पुष्कळ झाला. आपली देणगी म्हणजे केवळ पैसे नाहीत, ती आहे एका मुलाच्या ताटातला घास, त्याच्या हातातलं पुस्तक, त्याच्या अंगावरचा गणवेश आणि आजारी पडल्यावर मिळणारं औषध. आपली प्रत्येक देणगी म्हणजे एका आयुष्याला दिलेला नवा श्वास, नवी दिशा, नवं स्वप्न. मित्रांनो, उद्यापर्यंत थांबू नका. आज याच क्षणी आपल्या यथाशक्ती देणगीने या मुलांच्या भविष्याचा हात धरा. सढळ हातानं पुढे या, कारण एका मुलाचं शिक्षण वाचवणं म्हणजे उद्याचा एक चांगला नागरिक घडवणं, उद्याचा एक सुजाण भारत घडवणं. आपली एक देणगी यांच्या आयुष्यात कायमचा आनंद फुलवू शकते. मुझे बड़े होके डॉक्टर बनना है. मठ हमें शिक्षण की पूरी सुविधा देती है. मठ हमें हिंदू संस्कृति सिखाते हैं. मुझे मठ में रहना बहुत अच्छा लगता है. धन्यवाद. मेरा नाम है आरकिल चुलैत. मैं मेघालय से आया हूँ, इधर सीखने के लिए, स्कूल के लिए आया हूँ. तो मैंने 10वीं कंप्लीट किया है, फिर होटल मैनेजमेंट का कोर्स किया है 2 साल का. वो कंप्लीट करने के बाद तो इधर कैंटीन के लिए, कुक के लिए आया हूँ. नमस्कार, माझे नाव गुरु. मी इयत्ता 7वीमध्ये श्रीकार सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत आहे. माझ्या घरी आई, बाबा आणि छोटा भाऊ असे आमचे 4 जणांचे कुटुंब आहे. माझे आई वडील शेतकरी आहेत. माझ्या घरची आर्थिक परिस्थिती चांगले नसले कारणाने भीमसावजींच्या मदतीने आनंदाश्रमात दाखल झालो. येथे मी हिंदी, इंग्रजी व मराठी शिकत आहे. चला, आपण सारे मिळून या मुलांच्या स्वप्नांना आधार देण्यासाठी हातभार लावूया. सिद्धगिरी आनंदाश्रमला मदत देण्यासाठी स्क्रीनवरील QR कोड स्कॅन करा किंवा खाली दिलेल्या अकाउंट नंबरवरती पाठवा. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरशी संपर्क करा.